होऊ घातलेल्या विधानसभा 2024-29च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभेचे अपक्ष उमेदवार माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या भव्य अशा समर्थनार्थ आज जय जवान जय किसान रॅली गडिंग्लज महागाव येथून आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांना वाढता पाठिंबा पाहून फक्त 23 तारखेला जो गुलाल उधळायची औचित्य राहिलेले आहे, वाढता पाठिंबा बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। सैनिक तर सोबत सोबत 100% आहेत, त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेम करणारी सर्वसामान्य जनता हजारोच्या संख्येने या ठिकाणी 20 तारखेला आपल्या मतदानाच्या रूपानं त्यांना मतदान करून 23 तारखेला गुलाल त्यांच्या अंगावर नक्कीच उधळल्याशिवाय राहणार नाहीत। मी सेना परिवाराचं या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला आव्हान करू इच्छितो की आपण आज सर्वांना माहिती आहे कोण कुठून आलेलं आहे आमदारकीसाठी, त्यामुळं हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी जनतेच्या सेवकासाठी येणाऱ्या 20 तारखेला बटन दाबून बटन झिजवून त्यांना मतदान करून 23 तारखेला त्यांच्या अंगावर गुलाल उधळल्याशिवाय आपण राहायचं नाही। सैनिकांचा तर एकमुखी निर्धार आहेच, त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकरी, युवा वर्ग, युवा तरुणी त्यांच्यासाठी साहेबांचा अजेंडा वेगळा आहे। जे त्यांनी कोणतंही त्यांच्याकडे संविधानिक पद नसताना जर 100 कोटीचा निधी ते मंत्रालयातून आपल्या मतदारसंघासाठी आणू शकतात, तर संविधानिक पद भेटल्यानंतर ते विकास कोणत्या प्रकारे करू शकतील याचं उत्तम उदाहरण त्यांनी गेल्या 4.5 वर्षामध्ये आपल्या सर्वांना दिलेलं आहे। हेरे सरंजामचा प्रश्न असू दे, तो 40-45 वर्षापासून प्रलंबित होता, त्या शेतकऱ्यांचे उतारे क्लिअर करून देणारा एकमेव असा नेता कोण असेल तर तो शिवाजी पाटील साहेब आहे। त्याचबरोबर त्यांचा एजेंडा युवकांसाठी, बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्याचा आहे। त्यासाठी 10 कंपन्यांचे सर्वे या ठिकाणी झालेले आहेत, त्यापैकी 7 कंपन्या या ठिकाणी येऊन व्हिजिट देऊन गेलेल्या आहेत। स्वतः साहेबांनी 200 एकर जागा यासाठी विकत घेतलेली आहे। त्यामुळं मी या न्यूज चॅनल व या आजच्या रॅलीच्या माध्यमातून युवकांना देखील सांगू इच्छितो की आपण कोणत्याही बळीचा बकरा बनू नका। आपलं मोलाचं मतदान 20 तारखेला त्यांना करा, पाण्याच्या टाकी या चिन्हावर करा व आपण 23 तारखेला गुलाल आपण घ्यायचा आहे। काळ्या दगडेवरची रेख आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आमदारकीची जागा एकच आहे, यासाठी 17 उमेदवार रिंगणात आहेत, त्यापैकी 5 उमेदवार हे शक्तिशाली आहेत, पण 5 पैकी 4 जणांचा जर विचार केला तर आपण एक स्टँडिंग आमदार आहेत। जर महायुती, सर्वजण म्हणतात महायुतीचे सरकार आहे, युतीच्या पाठीशी राहायचं, काही पदाधिकारी म्हणतात। मी म्हणतो की स्टँडिंग आमदार साहेबांनी थोडंसं थांबलं असतं तर यामध्ये काय बिघडलं असतं की मी थांबतो आणि माननीय शिवाजीराव पाटील साहेबांना युतीतून तिकीट मिळू दे, तर हा राजकारणात एक संदेश वेगळ्या पद्धतीने गेला असता। पण त्यांची थांबण्याची मुळात इच्छा नसती, कारण त्यांचं पोट जे आहे ते अजून भरलेलं नाही, हे सर्वसामान्यांनी लक्षात घ्यायचं आहे। आणि विकासाच्या मुद्द्यावर माननीय शिवाजीराव पाटील साहेब यांना भरघोस मताने आपण निवडून द्यायचं आहे आणि येणाऱ्या काळात त्यांच्याकडून साक्षानं आपण विकास करून घ्यायचा आहे। सेना परिवारासाठी त्यांनी प्रत्येक गावात सैनिक भवन, त्याचबरोबर तिन्ही तालुक्याचं वार मेमोरियल बांधून त्यामध्ये गडिंग्लज, आजरा, चंदगड या तिन्ही तालुक्यातील शहीद झालेल्या जवानांची नावं त्या वार मेमोरियलच्या स्मारकावर कोरली जातील व ते स्मारक बघण्यासाठी अनेक जिल्ह्यातून लोक येतील याची ग्वाही त्यांनी आम्हाला दिलेली आहे। त्यामुळं सेना परिवाराचा एक सदस्य गडिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील त्यांच्यासोबत आहे, हे मी या ठिकाणी आजच्या या रॅलीच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आणि सेना परिवार ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी युवक वर्गासह सर्वसामान्य जनता ही एक खरोखरच विश्वासानं बघत असते। त्यामुळं येणारी लढाई शिवाजी पाटील साहेब त्यांनी केलेल्या कामाच्या एक फळाच्या रूपानं आपण देण्याचं जर ठरवलेलं आहे, ते आपण 20 तारखेला साध्य करायचं।